स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये, अनरिअल पॉडकास्टमध्ये. आणि माझ्यासोबत आहे आज गेस्ट ऋषित. लेट्स स्टार्ट विथ सिम्पल. तू जसा कोकणातला आहेस, तुझं गाव कशेळी आहे ना? राजापूर. रत्नागिरी. रत्नागिरी कशेळी. हां. आपलं जसं की माझ्या आजीने तुला एकदा विचारलेलं, पण आपलं गाव नियर बाय आसपासच आहे तसं हा म्हणजे. मे बी तुझ्या गावात भरपूर भूत आहेत, तुला पण माहिती असेल. मे हा बी तू माहित गोष्टी भरपूर ऐकल्या असशील. आहे, ऐकलंय. आणि तसंच तुला एक गोष्ट मला म्हणजे भरपूर अशी फेमस नाहीये, बट ती असं बोलतो ना आपण, पिढ्यानपिढ्या पास ऑन होते, तशी आहे ती. माझ्या आजीने मला सांगितलेली की ती म्हणजे आजीची आई, तिची आते बहीण और मे बी चुलत बहीण होती. तर त्यांच्या घरी म्हणजे आजीची बहीण म्हणजे माझ्या बाबांची मावशी म्हणजे, हा पण ते तिकडे राहायचे राजापूरला, कोकणात. आणि हो राजापूरला, कोकणात माहिती आहे ना, मोस्टली घरांमध्ये जे आता श्रीमंत असतात, और मे बी त्यावेळेचे मिडल क्लास, आपण अप्पर मिडल क्लास बोलू पर शकतो. मिडल क्लास. त्यांच्या घरी त्यांच्या घरी आपण बोलू शकतो झोपाळे, और चांगल्या 2-3 बैलगाड्या वगैरे असायच्या. आणि तेव्हा कसं होतं माहितीये, तेव्हा ना ते त्यांच्या घरी अनेक सेलर्स वगैरे घरी यायचे म्हणजे. आणि तेव्हा ना उन्हाळ्याचा सीझन चालू होता. आणि असंच माझ्या आजीच्या बहिणीच्या घरी एक आंब्यांचा सेलर म्हणून एक मुसलमान माणूस आलेला. हो आणि तो मे बी संध्याकाळ दुपारच्या वेळेला आलेला. आणि त्यांनी आंब्यांचा त्या पूर्ण गावात तो एक दिवस सेल करणार होता. आणि ते सेलर त्याच गावात एखाद्या घरी पडवीत किंवा अंगणात राहायचे, त्यांना रूम मध्ये वगैरे राहून दिलं नाही जायचं. त्यावेळी खूप कास्टिझम किंवा असं जातीवाद होता, भरपूर मानला जायचा हा तेव्हा. तेव्हा तर होतच. सॉरी, माय बॅड. मला ते सेलर्स ना मोस्टली बाहेरच झोपायचे. आणि हे सगळं असं ना, तसंच तो आंब्यांचा सेलर होता, मुसलमान होता. तर तो विक्रेता जो आलेला त्यांना मे बी ते पूर्ण गावात त्याने वाटतं त्या दिवशी तो फिरला. आणि त्याची मे बी जेवढे काही झालं असेल मला एवढं माहित नाही. आणि मग तो ना म्हणजे माझ्या आजीची बहीण, ती म्हणजे ज्यांच्याकडे दिलेली राहायला गेली, त्याच्या सासरी म्हणजे तो तिकडे आला. आणि मग त्यांच्याकडे त्याने राहण्यासाठी रिक्वेस्ट केली. आणि ॲज युजल ते तसं पण ते असे त्यावेळेचे अप्पर मिडल क्लास टाईप होते, म्हणजे टिपिकल ब्राह्मण असं आपण म्हणतो तसे होते. आणि मग त्यांच्या घरात थोडी मोठी पडवी होती, आणि त्यांच्या पडवीत एक झोपाळा होता. पण त्यांचं कसं होतं, तो जेव्हा राहायला म्हणजे रिक्वेस्ट त्याने केली, तेव्हा तिचे हे म्हणजे सॉरी, माझी आजी होती, तिची जी बहीण होती, ती काय हम्म. फक्त ते बोलली, तिची सासू म्हणजे आजीच्या बहिणीची सासू, ती हो फक्त काय बोलली एवढं. त्या जो सेलर होता त्याला, की तुम्ही रात्री झोपायचं तर झोपा, आम्ही तुम्हाला पाहिजे तर पांघरून वगैरे देऊ, आणि फक्त एक काम करा की त्या झोपाळ्यावर झोपू नका. तर तो तेव्हा ठीक आहे बोलला. पण त्याने काही कारण वगैरे विचारलं नाही. त्याला काय वाटलं की हे जस्ट असंच बोलत असतील, की ह्यांना कोणी स्वतःच्या त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणून तिकडे कोणी झोपलेलं आवडत नसेल, और मे बी काहीतरी असेल म्हणून. मग रात्र झाली, हा त्यांच्याकडेच जेवला म्हणजे. हो आणि हो. मग तिथे तो तुम्हाला झोपला. देऊन. पण त्याला असं क्युरिओसिटी झाली थोडी, म्हणून तो झोपाळा म्हणजे त्या रात्री तो झोपाळ्यावर झोपला. पण तो झोपला मे बी 15-20 मिनिटं झाली असतील. भरपूर साऱ्या अशा लाल मुंग्या आणि काळे मुंगळे आले आणि त्याला चावायला लागले. आणि तो खूप ओरडायला लागला. आणि ते मुंगळ्या आणि मुंगळे सगळे ऍक्च्युअल खरे होते हा. म्हणजे असं त्याला स्वतःलाच दिसणारे इल्युजन असे मध्ये नव्हते. नव्हता तो, नाही, म्हणजे खरे नाही, मध्ये होते. ते त्यालाच दिसणारे असे, त्याला पण दिसणारे आणि दुसऱ्यांना पण दिसणारे असे होते. नाही तर आपण मोस्ट ऑफ द टिपिकल हॉरर स्टोरीज और मेनी हॉरर स्टोरीज मध्ये आपण बघतो की फक्त ते काही गोष्टी डिल्युजन फक्त टाईप जो होतं. ज्याच्या सोबत घडतात त्यालाच दिसतात. पण नाही, ते बाकीच्यांना पण दिसत होते. म्हणजे तिचे मिस्टर पण आले, म्हणजे मावशी आजीचे मिस्टर पण आले. आणि मग त्यांनी सगळं बघितलं. आणि त्याला विचारलं की तू झोपाळ्यावरनं पडला ना, त्याला विचारलं तू वर झोपलेला का. आणि ते मुंगळे वगैरे सगळे बघून ते घाबरले. आणि त्याला इतके चावले की पायावर आणि चेहऱ्यावर, मानेवर त्याला फोड आले. मग त्याला विचारलं तू झोपाळ्यावर झोपलेला का. तो बोलला हो हो हो. पण काय झालं, माझी चुकी झाली, असं असं तो बोलला. मग ते बोलले की हा खरं तर झोपाळा तो फार जुना आहे. आणि हा खरं तर म्हणजे पूर्वजांपासून नाही म्हणता येणार, पण आमचे जे आधीचे वंशज. हा बोलू शकतो, म्हणजे आधी जी लोक होती, मोठी माणसं, ते म्हणजे आपण म्हणतो ना की काही गोष्टींवर ते हक्क असतो त्यांचा, म्हणजे तिकडे अजून कोणी बसू नाही शकत, मानाने असते ती मान गोष्ट. लागतो ते तिकडे असतं. अजून कोणी घरातला एक वेळ पण नाही, पण बाहेरचा कोणी नाही बसू शकत. म्हणून पण त्याने तो रूल तोडून त्याने हे केलं, म्हणून त्याला त्याची शिक्षा मिळाली. अशी एक हॉरर गोष्ट होती. अजून पण भरपूर आहेत, आणि तुझ्याकडे पण भरपूर काही असतील, मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. जशी तुझ्या आता आजीने स्टोरी सांगितलेली, तशी मला पण माझ्या आजीने एक स्टोरी सांगितलेली आहे. ती आत्ताच 1-2 वर्षाची जुनीच आहे. की काय झालेलं की माझी जे गाव आहे ना, गावामध्ये खूप साऱ्या वाड्या असतात ना, तशी एक वाडी आहे. त्या वाडीमध्ये ती घर होतं. तिच्यात एक बाई राहायची. एकच एकटी होती ती एकटीच राहायची. पहिले ती मोठी फॅमिली टाईप होती.
बट आता ती एकटीच होती. ती फॅमिली कुठे गेली काय गेली माहिती नाही. ती त्या बाईबद्दल पण एवढं लोकांना काही माहिती नव्हतं, कारण का ती जास्त घराबाहेर निघायचीच नाही. ती घरातच असायची. बट एक दिवस काय झालं काय माहिती, अचानक ती आली बाहेर आणि ती सगळ्यांशी गप्पा मारायला लागली. आणि तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, म्हणजे खूप अशी काय बोलतात त्याला, खूप हे होती, खूप मोठी चेहऱ्यावर तिच्या. खूप होती. अरे मीन्स तिच्या चेहऱ्यावर खूप असं तेज होतं, म्हणजे असं कसं सांगू तुला, चेहरा एकदम चेहऱ्यावर काय आनंद, होतं? तेज तेज खूप असं आनंद 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 त्या टाईप आनंद होता. तो तुझा आनंद आहे का त्या बाईचा आनंद आहे? तसा तिचा चेहऱ्यावर होतं ते. मग हा तिच्या खूप चेहऱ्यावर आनंद होता आणि ती सगळ्यांशी गप्पा मारत होती, सगळ्यांशी अशी मोठ्याने हसत होती ती खूप. ती हसता हसता समुद्राकडे गेली आणि म्हणजे असं सगळ्यां शेवटला असं, म्हणजे काय बोलतात ना, किनाऱ्यापर्यंत आली आणि ती वळली आणि मोठ्या मोठ्याने हसू लागली. जेवढे पण गावामध्ये मोठे आहेत लोक आहेत त्यांची नाव घ्यायला लागली, मोठ्या मोठ्याने हसायला लागली आणि ती समुद्रात गेली चालत. आणि थोड्या वेळानंतर ती दिसेनाशी झाली. मग गाववाल्यांनी पण 1-2 दिवस शोधलं तिला, काय तिची बॉडी वगैरे काय भेटली नाही. 2-3 दिवसानंतर जेव्हा पण रात्रीची लोक जायची, म्हणजे मच्छी मारण्यासाठी जाळं टाकतात ना, ते जाळं टाकायला जायची. तर एक दिवस जाळं टाकताना ती दिसली. त्याच्यानंतर ती दिसायलाच लागली आहे रात्रीचं. जे पण म्हणून आता रात्रीचं कोण जात नाही तिथे. 7च्या आतपर्यंत त्या बीचवरती आपण जाऊ शकतो, बट 7 नंतर लोक टाळतात. आणि मला तर जायची इच्छा खूप आहे. मी आता आपण जेव्हा जाऊ तर आपण जाऊ बघू खरंच आहे का. मला आवडेल ते एक्सपिरियन्स करायला. आणि माझा मित्र आहे अथर्व नावाचा, त्याने मला स्टोरी सांगितली आहे. तर 3 कॅरेक्टरच आहेत, राघव, मेल्विन डिसूजा आणि मायकल बाबा. बस झालं. मला कॅरेक्टरची नावं पण माहिती आहेत, स्टोरी पण माहिती आहे, आणि ह्यांना माहीत नसेल म्हणून यांना सांगायची गरज पण नाही. कळलं? बट का पण का म्हणजे काय, यांना सांगायची गरज काय, आपण डायरेक्ट परफॉर्मन्स करून दाखवू ना.